मोदी सरकारने तर भाई कमालच करून टाकली. भारत सरकारने सुप्रीम कोर्टाला असं सांगितले की आपण जे गाड्यांमध्ये आपल्या E20 पेट्रोल टाकतं ते एक्सपेरिमेंट फेजमध्ये आहे आणि हे एक्सपेरिमेंट फेज हे वर्षभर चालणार आहे. एक्सपेरिमेंट काय असतं की एक्सपेरिमेंट एक ट्रायल असतं आणि ट्रायल 50, 100, 500 गाड्यांवरती करायचं असतं. पण हा एक्सपेरिमेंट जगामधला पहिला असेल की देशामधल्या प्रत्येक गाड्यांवरती हा एक्सपेरिमेंट केला जातोय. आणि तुम्हाला एक्सपेरिमेंटच करायचं असतं तर शासनाच्या प्रत्येक गाड्यांवरती एक्सपेरिमेंट करायचा असता. तुम्हाला या एक्सपेरिमेंटसाठी गरिबांच्या गाड्या खराब करायची गरज नव्हती. आणि जगामधला पहिला एक्सपेरिमेंट असेल जो मेंडेटरी केला जातोय. तर एक्सपेरिमेंट ऑप्शनल असतात. ज्याची इच्छा असते त्यांच्यावरती एक्सपेरिमेंट तुम्ही करू शकता. आणि कसा एक्सपेरिमेंट करता त्यामुळे लोकांच्या गाड्या खराब होत आहेत, त्यांचे परफॉर्मन्स कमी होतात, त्यांचा मायलेज डाऊन होतोय आणि वरून पेट्रोलचे रेटही कमी करत नाही. म्हणजे सर्व बाजूनी फक्त सामान्य जनतेचं आणि गरिबांचं मरणच आहे. आणि आणखी एक गोष्ट, जेव्हा E20 हे सक्सेस झालं नाही तर तेव्हा तुम्ही E27, E30, E85 आणि आता तर E100 तुम्ही लागू करण्याच्या मार्गावर आहात. अरे आणि किती बेशर्मी, जेव्हा तुम्हाला इथेनॉल सामान्य जनतेवरती थोपायचं होतं तेव्हा तुम्ही सांगत होता की सगळं सक्सेस आहे आणि सगळं बढिया आहे. आणि सुप्रीम कोर्टाला तुम्ही हे सांगता की हे सगळं एक एक्सपेरिमेंट आहे. मेडिकल सायन्समध्ये जेव्हा एक एक्सपेरिमेंट करायचा असतो तेव्हा उंदरावरती आणि बेडकावरती एक्सपेरिमेंट केला जातो. बरं झालं तुम्ही मेडिकल सायन्समध्ये एखादा एक्सपेरिमेंट करत नाही, नाहीतर तुम्ही सगळ्या माणसांना जिवंत कापलं असतं आणि त्यांच्यावरती एक्सपेरिमेंट केलं असतं.